डिअर स्टुडंट्स, युनिट 10 मेजरमेंटमध्ये आपण लास्ट लेक्चरला डायमेन्शन्स लिहायला शिकलोय. ओके, मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, आता परत सांगतोय. रायटिंग डायमेन्शन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, नाव you will come to know today what we are going to do. Okay, today we are going to do uses of dimensional analysis. Uses of dimensional analysis. Okay, so now we are going to talk about their uses. Okay, आपण uses बद्दल बोलणार. आता mainly there are three important uses. Okay, look at the first use. To check the correctness of physical equation. So dimensions are used to check correctness of physical equation. To check the correctness of physical equation. Okay, now we can use dimension to check correctness, okay, of physical equation. Now what do you mean by physical equation? First of all, okay, physical equation म्हणजे जे काही तुम्ही इक्वेशन्स शिकता, डिराइव्ह करता, ओके, फिजिक्स मध्ये, ते ऑल आर फिजिकल इक्वेशन. मीन्स व्हॉट? फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी हाफ mv², हे फिजिकल इक्वेशन. ओके, then if you talk about formula of force, mass into acceleration, हे फिजिकल इक्वेशन. बट जे काय फॉर्म्युला आपण फिजिक्स मध्ये डिराइव्ह करतो, all those formulas are called as physical equation. Okay, so आपण डायमेन्शन यूज करून we can check whether they are correct or not. We can check whether they are dimensionally correct or not. Okay, so आपण चेक करणार आहे फिजिकल इक्वेशनचा करेक्टनेस. ओके, माझे किती फिजिकल इक्वेशन आहेत? देर आर लॉट ऑफ फिजिकल इक्वेशन्स. ओके, विल टेक एक्झाम्पल विच यू ऑलरेडी नो. ओके, तुम्हाला जे माहिती आहेत त्याचे एक्झाम्पल घेऊ. यू नो कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ओके, विच यू हॅव स्टडीड इन 9th स्टँडर्ड. There are 3 kinematical equations. Okay, the first kinematical equation is V is equal to U plus AT. Second kinematical equation is S is equal to UT plus half AT square. And the third kinematical equation is V square is equal to U square plus 2AS. ओके, हे 3 फेमस कायनेमॅटिकल इक्वेशन्स जे तुम्हाला माहिती आहेत. ओके, वी कॅन चेक देअर करेक्टनेस बाय युजिंग डायमेन्शन. ओके, आता मी तुम्हाला सगळ्यांचे अर्थ सांगून ठेवतो. स्मॉल यू स्टँड्स फॉर इनिशियल वेलॉसिटी, व्ही स्टँड्स फॉर फायनल वेलॉसिटी, ए स्टँड्स फॉर acceleration, S stands for displacement or distance, and T stands for time. ओके, ठीक आहे, सगळ्यांचे अर्थ लिहून दिले. आपण करेक्टनेस चेक करू. वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट वन. पहिला आपण ट्राय करू. ओके, काय इक्वेशन आहे आपलं? V इज इक्वल टू U प्लस AT. ओके, now we have to check whether this equation is dimensionally correct or not. ओके, आपल्याला चेक करायचे की हे डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही. ओके, आता काही रूल्स आहेत. ओके, लक्ष द्या, रूल्स आर व्हेरी इझी. ओके, फर्स्ट इज व्हेरी सिम्पल. LHS आणि RHS दोघांना सेपरेटली ट्रीट करायचं. ओके, सो LHS आणि RHS ला सेपरेटली ट्रीट करा. सेकंड रूल, इफ देर इज अ साइन ऑफ एडिशन और सबट्रैक्शन, listen carefully. Okay, if there is a sign of addition or subtraction, take the dimensions separately. जर बेरीज किंवा वजाबाकी असेल तर दोन क्वांटिटीचे डायमेन्शन एकत्र घ्यायचे नाहीत, सेपरेटली घ्यायचे. ओके, and a third important rule, if there is a multiplication or division,
किंवा मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन डायमेन्शन्स आर टेकन टुगेदर. ओके, परत एकदा सांगतो. फर्स्ट रूल, ट्रीट LHS RHS सेपरेटली. सेकंड, if there is plus or minus sign, take their dimensions separately. If there is multiplication or division, take their dimensions together. Okay, constant terms does not have dimension. अजून एक रूल, कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतात. ठीक आहे. ओके, हे रूल्स पुस्तकात दिले नाहीत, पण हे रूल्स एकदा तुमच्या डोक्यात बसले की तुम्हाला कळेल मी काय करतोय. ओके, सो आपल्याला याचं करेक्टनेस चेक करायचं. इक्वेशन दिलंय, आता मध्ये दिसते मला इक्वल टूचं साईन. मग ही LHS ही RHS आहे. फक्त LHS वर कॉन्सन्ट्रेट करा. LHS मध्ये एकच टर्म आहे, कोण? V. मग आपण पहिले V चे डायमेन्शन लिहू. आता V चा अर्थ काय? V स्टँड्स फॉर वेलॉसिटी. फायनल असू द्या नाहीतर इनिशियल असू द्या. व्हॉट इज V? वेलॉसिटी. ओके, मग आपण डायमेन्शन लिहू. कालच शिकवलेत वेलॉसिटीचे डायमेन्शन, M, L आणि T. दिला. वेलॉसिटी मध्ये मास असतं का? नाही. सो M0, L1 ना, and T -1. So equation 1, these are the dimensions of velocity. दिले? Okay, सगळ्यात सिंपल, write down the dimensions of velocity. Okay, कारण लेफ्टला फक्त वेलॉसिटीची टर्म. Okay, now we will go towards right hand side. चालेल. आता आपण RHS कडे जाऊया. बघा आता आलो RHS कडे. आता RHS मध्ये दोन टर्म्स आहेत, 2 टर्म्स, आणि मध्ये मला दिसते प्लस साइन. सो आय कॅन सी प्लस साइन इन बिटवीन. मी काय सांगितलं, इफ देर इज प्लस म्हणजे ऍडिशन और सबट्रॅक्शन, प्लस किंवा मायनस असेल तर दोघांचे डायमेन्शन सेपरेटली घ्यायचे. म्हणजे याचे आणि याचे डायमेन्शन मिक्स करायचे नाहीत, सेपरेटली घ्यायचे. सो ही टर्म कोण आहे? U. What U stands for? U stands for initial velocity, right? म्हणजे velocities ना. मग याचे पण डायमेन्शन काय येणार? M0, L1, T -1. इक्वेशन 2. ठीक आहे. ओके, आता हे डायमेन्शन कसे आले हे लास्ट 2 लेक्चर मध्ये शिकवले तुम्हाला. ठीक आहे. आता पुढे गेलो मी. U प्लस प्लस असल्यामुळे याचं सेपरेट, याचं सेपरेट. आता मी याच्याकडे आलो. काय रे ते? इट इज AT. म्हणजे मध्ये काय? इंटू आहे ना, मध्ये इंटू आहे. ऍक्सिलरेशन इंटू टाइम. सो व्हेनेवर देर इज अ मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, टेक देम कंबाईन. त्यांना सेपरेट करायचं नाही. म्हणजे A चे डायमेन्शन वेगळे आणि T चे वेगळे असं करायचं नाही, एकत्र घ्यायचे. मग इथे मी लिहिला AT. चालेल, लिहिला AT. आता A स्टँड्स फॉर ऍक्सिलरेशन. चला, त्याचे डायमेन्शन काय असतात? M0, L1, T -2. दिले. मध्ये काय? इंटू. पुढे कोण आहे? टाइम. टाइमचे डायमेन्शन M0, L0, T1. बघा, हे ऍक्सिलरेशनचे डायमेन्शन आणि हे टाइमचे डायमेन्शन. आता इथे इंटू आहे ना, चला कंबाईन करा. इथे बेस काय? M. इथे पण बेस M. When the base is same and there is multiplication, powers get added. So 0 plus 0, 0. Okay, आता L. 1 plus 0, 1. आणि T. -2 plus 1, -1. Okay, so these are the dimensions of AT. कळलं का? हे कोणाचे डायमेन्शन आहेत? वेलॉसिटी V, हे U, आणि हे A चे का नाही? A इंटू T चे. इक्वेशन 3 झालं. ओके, सगळ्या टर्म्स संपल्या का? बघा, संपल्या. रूल्स 2 लक्षात ठेवा. 2 रूलच महत्वाचे. प्लस मायनस आलं तर डायमेन्शन सेपरेट घ्यायचे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल डायमेन्शन एकत्र करायचे. ठीक आहे. ओके, आता 3 इक्वेशन बघा. चेक ऑल 3 इक्वेशन्स. कम ऑन. 0, 1, -1, 0, 1, -1, 0, 1, -1. राईट. ओके, म्हणजे डायमेन्शन एक्झॅक्टली सेम आले. सो फायनल आन्सर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 सेम आले ना.
given physical equation is dimensionally correct. Given physical equation is dimensionally correct. So this is your first application. We can check correctness of physical equation. Okay. सगळ्यांना समजलं असेलच. Okay. So here we finished with the first use to check correctness. नीट बघून घ्या कारण तुम्हाला बोर्डवरूनच कॉपी करायचे नोट्स मध्ये. मी परत लिहून देणार नाहीये. ओके ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू शुड सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. एक्झामला आलं हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही चेक करा, व्हेरीफाय करा. दिस इज द प्रोसेस. ओके. नाव आय एम गोइंग टू टीच यू व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. लिसन केअरफुली. ओके. तुम्ही आता किती इक्वेशनची प्रॅक्टिस करू शकता रे? इनफायनाईट. काही पॉइंटच नाही. फक्त तुम्हाला काय लिहिता आले पाहिजे? डायमेन्शन्स. त्यांनी पुस्तकात एकच करून दाखवले पण आपल्याकडे दोन अजून आहेत. आपण त्यातलं पण एक करू. ओके. पण त्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट की दिस इक्वेशन इज, पहिले ऐका, हे इक्वेशन डायमेन्शननी प्रूफ केलं का नाही, डायमेन्शननी आपण चेक केलं. देयर इज अ डिफरन्स बिटवीन प्रूव्हिंग अ थिंग अँड चेकिंग अ थिंग. म्हणजे v इज इक्वल टू यू प्लस एटी हे डायमेन्शननी प्रूफ केलं का नाही. मी तुम्हाला इक्वेशन दिलं होतं, तुम्ही ते डायमेन्शननी चेक केलं. मग तुम्ही प्रूफ कशाने केलंय? वी प्रूव्ह दिस इक्वेशन बाय द लॉज ऑफ फिजिक्स ओनली. आपण फिजिक्सचेच नियम वापरून ते प्रूफ केलंय. ओके. मग उद्या एखादा सायंटिस्ट असं म्हणेल की माझ्याकडे एक इक्वेशन आहे जे मी म्हणजे फिजिक्सनी प्रूफ नाही केलं, डायमेन्शननी प्रूफ केलंय, तर त्याला व्हॅल्यू नाहीये. दॅट इज नॉट ऍक्सेप्टेड. तुम्ही समजून घ्या, इक्वेशन मस्ट बी प्रूव्ड बाय युझिंग लॉज ऑफ फिजिक्स अँड देन इट शुड बी चेक्ड बाय युझिंग डायमेन्शन. डायमेन्शननी तुम्ही चेक करा. डायमेन्शननी प्रूफ केलं आणि मी म्हणतोय फिजिकली ते करेक्ट आहे, दॅट इज नॉट ऍक्सेप्टेड. सो डायमेन्शन इज नॉट 100% थिंग की डायमेन्शननी एखादं इक्वेशन तुम्ही प्रूफ केलं तर त्याला ऍक्सेप्टन्स नाही मिळत. ते फिजिकली प्रूफ करा आणि डायमेन्शननी त्याला सपोर्ट द्या. म्हणजे मी असं म्हणू शकतो की मी फिजिक्सच्या लॉजनी हे प्रूफ केलंय आणि आता डायमेन्शननी सुद्धा ते करेक्ट येत आहे. ओके. सो नो इक्वेशन शुड बी प्रूव्ड बाय डायमेन्शन, इट शुड बी checked by dimension. Okay, remember this point. This is very important point. Okay, so this was the first application to check the correctness of given physical equation. Okay, आता मी तिथे 3 इक्वेशन दिलेत, त्यातलं मी तुम्हाला पहिलं करून दाखवलं. अजून 2 आहेत, त्यातलं मी एक करून दाखवतो आणि मग जे उरेल ते तुम्ही स्वतःहून ट्राय करा. ठीक आहे. सो वी विल ट्राय द नेक्स्ट वन. ओके. ना आता आपण नेक्स्ट ट्राय करू, सेकंडच ट्राय करू आपण. ठीक आहे. काय? बी एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. नाउ कम ऑन, विल ट्राय दिस. ओके. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे. चला, पहिले एलएचएस ला एकच टर्म आहे एस. सो एस एस म्हणजे काय रे? डिस्प्लेसमेंट. सो डायमेन्शन्स आर इझी. m0 l1 t0. डिस्प्लेसमेंट म्हणजे एक लेंथ ना फक्त, म्हणजे l1. व्हॉट द फर्स्ट इक्वेशन? सगळ्यात सोपं आहे. पुढे गेलो. इक्वल टू. आता इथे 2 टर्म्स दिसत आहेत पण मध्ये काय रे? मध्ये आहे प्लस. प्लस आहे ना, मध्ये प्लस आहे म्हटल्यावर याचे डायमेन्शन सेपरेट, त्याचे सेपरेट. आता इथे आलो, इथे किती टर्म आहेत? 2. पण यू आणि टी मध्ये काय? मल्टिप्लिकेशन. सो एकत्र घ्या, u इंटू टी. आता u काय? वेलॉसिटी. टी काय? टाइम. एम नॉट l1 t मायनस 1 हे झाले वेलॉसिटीचे डायमेन्शन इंटू टाइमचे एम नॉट एल नॉट t1. टाइमच आहे ना फक्त. कम ऑन, कंबाईन दॅट. m raised to 0 plus 0 0, l raised to 1 plus 0 1, t raised to minus 1 plus 1 0. Equation 2. कळलं? ओके.
पहिल्यांदा कोणाचे डायमेन्शन दिले एस चे. एस इज डिस्प्लेसमेंट, देन यू टी. ओके, नाव आता हे प्लस आहे, पुढे कोण आहे हाफ. मी काय सांगितलं, हाफ इज कॉन्स्टंट, त्यामुळे त्याला डायमेन्शन मध्ये घ्यायचं नाही. तो इक्वेशनचा पार्ट आहे पण त्याचे डायमेन्शन नाहीये. ठीक आहे, सो हाफ इज कॉन्स्टंट. आता कोण उरलं, ए टी स्क्वेअर. ए टी स्क्वेअर. ओके, नीट लक्ष द्या. आता ए म्हणजे काय, एक्सेलरेशन, टी टाइम. एक्सेलरेशनचे डायमेन्शन काय असतात, एम नॉट L1 T-2. एक्सेलरेशनचे टाइम एम नॉट L0 T1. हे टाइमचे डायमेन्शन आहेत, पण इथे पॉवर आहे 2 कारण टाइमचा स्क्वेअर आहे ना, सो स्क्वेअर करून टाकला. सो कंबाईन करा बरं, एम नॉट L1 T-2. आता स्क्वेअर करून घ्या. चला पॉवर्स मल्टिप्लाय करा. 2 into 0 0, 2 into 0 0, 2 into 1 2. ठीक आहे, झालं. आणि आता कंबाईन करा. m raised to 0 plus 0 0, l raised to 1 plus 0 1 आणि t raised to -2 plus 2 0. ठीक आहे, चालेल. सगळे इक्वेशन्स कव्हर झाले बघा. s इक्वल टू दिस फर्स्ट इक्वेशन, सेकंड, थर्ड. बघा 0 1 0 0 1 0 0 1 0. ओके, सो फायनली काय म्हणणार मी, फ्रॉम इक्वेशन्स 1 2 and 3 given physical equation is dimensionally correct. Given physical equation is dimensionally correct. Okay, ठीक है, समझलं. So this is the first and the very important application of dimensions. बघा मी तुम्हाला हे दोन प्रूफ करून दाखवले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे तिसरं घरी ट्राय करा आणि ते यायलाच पाहिजे. Every physically correct equation is dimensionally correct. But every dimensionally correct equation is not necessarily physically correct. हेच मगाशी मी सांगितलं तुम्हाला. डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणून फिजिकली करेक्ट नसतं. असू पण शकतं, नसू पण शकतं. पण जे फिजिकली करेक्ट आहे ते डायमेन्शनली करेक्ट असायलाच पाहिजे. हॅज टू बी. ओके, गेटिंग इट? सो दिस वॉज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन. वी कॅन चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. ओके, ठीक आहे. त्याच्यात अजून एखादा प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करू. बघा एक प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू. इट इज बेस्ड ऑन फर्स्ट ऍप्लिकेशन. ठीक आहे, लक्ष द्या. काय प्रॉब्लेम बघा. इट्स पेज नंबर 50, क्वेश्चन 3, पेज 50, क्वेश्चन 3 मधला 10th. ओके, लिसन. इक्वेशन दिलंय v इज इक्वल टू at प्लस b अपॉन t प्लस c प्लस v नॉट असे इक्वेशन दिले. इज अ डायमेन्शनली व्हॅलिड इक्वेशन. डायमेन्शनली करेक्ट आहे. ऑब्टेन द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ए बी सी. ए बी आणि सी तिघांचा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा आहे. काय सांगितले त्यांनी, v इज वेलॉसिटी, t इज टाइम अँड v नॉट इज इनिशियल वेलॉसिटी. ओके, हा a ऍक्सिलरेशन नाहीये. ए बी सी हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे कुठल्या तरी टर्म्स आहेत. कॉन्स्टंट नका म्हणून, टर्म्स आहेत त्या. आणि एबीसी चे डायमेन्शन काढायला लावले. v कोण आहे, वेलॉसिटी. v नॉट पण वेलॉसिटी. आता बघा इथे काय साइन आहे रे, प्लस. इथे पण काय साइन आहे, प्लस. म्हणजे याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन सेम असणार ना. आता शिकलो आपण. इंटू असेल तर एकत्र करायचं. सो वेलॉसिटीचे डायमेन्शन काय आहेत रे, m नॉट L1
t minus 1 is equal to a into टाइम. टाइमचे डायमेन्शन देऊ शकतो आपण m नॉट l नॉट t1. कळलं का? अरे हे प्लस आहे ना, म्हटलं ह्याचे डायमेन्शन आणि ह्याचे डायमेन्शन सेम येणार का? कारण त्यांनी सांगितलंय दिस इज डायमेन्शनली करेक्ट. मग आता ए चे काढायचे मतलब ही टर्म खाली जाईल. m नॉट l1 t minus 1 upon m नॉट l नॉट t1 is equal to a. चला काढा डायमेन्शन. a is equal to, इथे पण 0 इथे पण 0, m ला नाही फरक पडणार. इथे 1 इथे 0, 0 वर गेला मायनस t, हा खाली 1 आहे ना, वर गेला मायनस, मायनस 1 मायनस 1. सो या द फर्स्ट आन्सर. व्हॉट इज डायमेन्शन्स ऑफ a? आता मला बघून कळते की a ऍक्सेलरेशन आहे, पण अगोदर नव्हतं माहिती ना, त्यांनी सांगितलं नव्हतं a ऍक्सेलरेशन. पण आता मला कळलं की अरे a चे डायमेन्शन याच्यासारखे आहेत. ओके, म्हणजे या दोन टर्मचे डायमेन्शन सेम होते कारण हे डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, ठीक आहे. आता नीट बघा, या दोघांचे पण सेम असणार ना, का बरं रे? पहिली गोष्ट बघा, तिकडे काय रे, b अपॉन t प्लस सी असं दिलंय. b अपॉन t प्लस सी. ओके, याचा अर्थ काय रे, ते हे न्यूमरेटर आहे, हे डिनॉमिनेटर, हे एकत्र घ्यायचं. पण हे सोडा, 2 मिनिटं हे विसरा. टी प्लस सी मध्ये प्लस आलं ना, म्हणजे या दोघांचे सेम असणार. म्हणजे जे डायमेन्शन टी चे असणार तेच सी चे पण असणार. टी कोण आहे? टाइम. एम नॉट एल नॉट t1 हे कोणाचे डायमेन्शन? सी चे. समजलं? सो पहिल्यांदा ए चे काढले, मग सी चे काढले. आता तुमच्याकडे सी चे डायमेन्शन, आता कोणाचे काढायचे? बी चे. ओके, नाउ वी हैव टू फाइंड आउट डायमेन्शन्स ऑफ बी. ओके, हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. ओके, आता आपल्याला बी चे डायमेन्शन्स काढायचे. आता बी कोणाला सेम असेल ते बघू आपण. वी ट्राय टू फाइंड आउट दॅट. आता खाली टी आणि सी आहे, पण दोघांचे डायमेन्शन सेम ना. ओके, सो ही पूर्ण टर्म घेतो मी, बी अपॉन टी प्लस सी इज इक्वल टू व्ही. कुणावर पण कम्पेअर करा, ह्याच्यावर करा, ह्याच्यावर करा, कुणावर पण करा. ओके, बी अपॉन, या दोघांचे डायमेन्शन सेम आहेत ना, ते काढलेत आपण. एम नॉट एल नॉट t1 चालेल. आणि व्हेलॉसिटीचे आपल्याला माहिती आहेत, एम नॉट l1 t मायनस 1 चालेल. मग ही टर्म जेव्हा इकडे जाईल इनटू होईल. सो बी इज इक्वल टू एम नॉट l1 t मायनस 1 ही टर्म लिहिली. ही तिकडे गेल्यावर इनटू एम नॉट एल नॉट t1. चला कंबाईन करा. बी इज इक्वल टू एम नॉट l1 and t नॉट. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ बी. कळलं? सी बघा, उलट केलं आपण. इथं आपण चेक नाही केलं डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही. इथे आपण, त्यांनी सांगितलं होतं डायमेन्शनली करेक्ट आहे, ते वापरून आपण डायमेन्शन काढले. ओके, सो याचे आणि याचे सेम होते कारण डायमेन्शनली करेक्ट आहे, त्याच्यावर ए चे काढले. या दोघांच्या मध्ये प्लस आहे म्हणजे या दोघांचे डायमेन्शन सेम असले पाहिजे, त्याच्यावर सी चे काढले. आणि बी अपॉन टी प्लस सी चे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन सेम. मग कुणाला तरी एकाला कम्पेअर कर. मी याच्यावर कम्पेअर केलं आणि काढले. ओके, सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ सी, पी अँड. ओके, ठीक है. सो कॉपी दिस प्रॉब्लम ऑल्सो लेटर ऑन. ओके, ठीक है. सो हियर वी फिनिश विद द फर्स्ट एप्लीकेशन टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन. ठीक है. टुमारो विल स्टडी नेक्स्ट एप्लीकेशन. थैंक यू.